श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या महानाट्यातील, त्याचप्रमाणे जयशंकर जय योगेश्वर या मालिकेतील श्री स्वामींची भूमिका करणारा मी अभिनेता अशोक कुलकर्णी आज खास तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. संवाद अशासाठी की सोलापूरला, अर्थात मी मूळचा सोलापूरचा आहे, सध्या वास्तव्य मुंबईत आहे. सोलापूरला दत्त मंदिरजवळ एक सुंदर असा मठ आहे, ज्या मठाचं नाव आहे शुभराय मठ. आणि या संपूर्ण मठाची जबाबदारी ज्यांनी आपल्यावर घेतली आहे त्या आमच्या माई. आपण कधी गेलात का शुभराय मठामध्ये? अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर आजकाल बरेचसे भक्त शुभराय मठाला दर्शन देतात. आणि नुकतंच मी शुभराय मठात जाऊन आलो. त्याचं निमित्त होतं शुभराय महाराजांची 205वी पुण्यतिथी. आणि हे जाणं पण अगदी असं प्रेमळ असतं. माईंनी मला फोन केला, या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण पुण्यतिथी सोहळा सादर करत आहोत, तर तुम्हाला जमेल तसं, जमेल तेव्हा, पण नक्की तुम्ही यायचं आहे. आणि माईंचा हा जो प्रेमळ आग्रह असतो ना, तो मलाच काय, कोणालाही मोडवता येत नाही. इतकं सुंदर ते व्यक्तिमत्व आहे. तर मी आत्ताच जाऊन आलो. अत्यंत शिस्तबद्ध सर्व कार्यक्रम, आणि ज्या प्रकारे तिकडचे लोक स्टाफ सेवा देतात आणि तुमची आपुलकीने चौकशी करतात, ह्याला तोड नाही आहे. आणि हो, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की सध्या शुभराय मठामध्ये भक्तांसाठी राहण्याची देखील व्यवस्था माईंनी केलेली आहे. 2 दिवस आपण तिथं मुक्काम करू शकता. आपलं चहा पाणी राहणं सगळ्या सोयीची ते जबाबदारी घेतात. एकदा हा अनुभव घ्या आणि अशा सुंदर शांत वातावरणात माईंच्या सोबत काही क्षण घालवा. माझ्यासाठी तर हे माझं घरच आहे, पण सगळ्यांसाठी माई जेव्हा निरोप घेतात ना माईंचा, तेव्हा माईंचं एक ब्रीद वाक्य माई म्हणतात, पुढच्या वेळेस माहेरपणाला यायचं बरं का. हे इतकं प्रेमळ वाक्य आहे ना की कोणाची अशी हेच होणार नाही, काय म्हणतात त्याला, नकारण्याची मानसिक तयारीच होणार नाही. इतकं प्रेमळ आमंत्रण असतं माईंचं. आणि हा मठ माई एकखांबी चालवत आहेत. कुठलीही गोष्ट व्यवस्थित चोखपणे चालवण्यासाठी प्रत्येक गोष्टीमागे आर्थिक कारण असतं. यथाशक्ती यथा इच्छा आपल्याला जे काही अनुदान या महाराजांच्या मठासाठी द्यायची इच्छा असेल तर आपण तिथं देऊ शकता. त्याचा कुठेही गाजावाजा केला जात नाही. ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्ही कॅश पेमेंट केलं तर तुम्हाला त्याची रीतसर पावतीही मिळते. आणि सध्या माईंनी लहान बालकांसाठी एक आश्रम काढलेला आहे. चिमणी पाखरं असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्यात ते लहान मुलांची आपुलकीने जतन करतात, सांभाळ करतात. तर या प्रकल्पाला सुद्धा आपण थोडासा का होईना खारीचा हातभार लावला तर आज माईंच्या या आश्रमात असलेली मुलं उद्या कदाचित एक मोठी व्यक्ती निर्माण होऊ शकते. कारण इथे तसे संस्कार दिले जातात, हे मी स्वतः बघितलं आहे.
शुभराय मठ आणि माईंबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. कारण आपल्या आईबद्दल, माईबद्दल जितकं आपलं लेकरू बोलतं ना ते कमीच असतं. तर माझी तुम्हाला सर्वांना विनम्र विनंती आहे की जेव्हा केव्हा तुम्ही अक्कलकोटला याल तेव्हा परतीच्या प्रवासात दत्त चौक येथे माईंचा जो मठ आहे शुभराय मठ त्याला अवश्य भेट द्या. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो.